साताऱ्यात अंमली पदार्थांचा धंदा लय वाढलाय, तर तरुण पोरं आहारी जातात, घर उद्ध्वस्त होतात त्यांची. आपण लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे तात्यासाहेब. आणि या सगळ्या मागचा जो कोण सूत्रधार आहे ना, त्याचा लवकरात लवकर कार्यक्रम फिक्स केला पाहिजे. हो, पण त्याच्या आधी आपण एक कार्यक्रम फिक्स केला पाहिजे. व्यसन मुक्त सातारा अशी मोहीम राबवली पाहिजे. तरुणांमध्ये जागृती होईल, लोकांमध्ये अवेअरनेस येईल. गरज आहे अशा अभियानाची. तात्यासाहेब, ही बेस्ट आयडिया एकदम. होय तात्यासाहेब, लवकरच आपण या कार्यक्रमाच्या तयारीला लागू. फक्त तुमचे आशीर्वाद असू द्या. हा, आशीर्वाद आहेच. हा महत्वाचा कार्यक्रम आहे. हाय तू पण नाम रे. आईला सांगू का नको? नको, तिला सांगितलं तर तिला टेन्शन घेईल. कसं लागलं ग एवढं? अगं काय विचारते मी, कामामध्ये धांदडपणा केला असणार आहेस बघ नेहमीप्रमाणे. अजिबात लक्ष नसते कामात तुझं. हजारदा सांगितलं तर जपून काम करत जा, शांतपणे करत जा. आता तरी सांगणारच का काय झालं ती? अगं हे सगळं माझ्यामुळे नाही झालं. मग कुणामुळे झालंय? आत्तीने केलं हे सगळं. वंसनने केलं? हो, त्या दिवशी मोदकाचा डबा घेऊन जाताना माझ्याकडून तिला लागलं ना, तर तिने त्याचा बदला घ्यायला स्क्रू ड्रायव्हरनी मारलं मला. वंसनने तुला मारलं? हो. त्यांची हिम्मत कशी झाली का असं करायची? चल चल माझ्यासोबत. वंस, वंस, आत्ताच्या आत्ता बाहेर या. हे सुनदे, काय झालंय नरडता नाही? आमरीला मारलं तुम्ही? तुमची हिम्मत कशी झाली माझ्या लेकीच्या अंगाला हात लावायची? तुझ्या लेकीची माझ्या अंगाला हात लावायची हिम्मत कशी झाली? ही इचराय त्या दिवशी आली नाहीस ग? आज तोंड वर करून आली, आज माझ्या लेकीच्या अंगाला हात लावायची हिम्मत कशी झाली म्हणून. हे बघा वंस, त्या दिवशी तिने जे केलं ते मुद्दाम केलेलं नव्हतं. मी मुद्दाम नाही केला. हे बघा वंस, तुम्ही आज जे काही वागलायत ना, ते मला अजिबात पटलेलं नाही. काय भाऊजी, तुम्हाला तरी पटतं काय असं सूड भावनेने वागणं? करत नाही मला काय म्हणायचं. हा बघा, तुम्ही तर गपच बसा. हा बघा, त्या दिवशी तिने जी केलं तीच आज तिच्या बरोबर मी केलं. साब बराबर. हिसाब बरोबर आहे, पण कसं? तुला कडी लागली होती, तू डायरेक्ट स्क्रू ड्रायव्हर. मी तुमच्या नरड्याला सुरा लावीन. तोंड बंद ठेवा. वंस, मी आज फक्त हिसाब बराबर केलाय, सांगितलं ना? आणि आमरे, इथनं पुढं माझ्या मोर लई टिव टिव करायची नाही, नाहीतर आत्ताची छोटीशी झलक दिली. नाहीतर मी काय काय करू शकते का नाही ती तुम्हा माया लेकीसने अजून ठाव नाही. माझ्या वाकड्यात जो जो जाईल त्याला मी कशी सरळ करत असते ती तुम्हाला अजून ठाव नाही. रत्नात काटे म्हणते ती मला. असा काट्याने काटा काढीन का नाही की आयुष्यभर ध्यानात राहील तुमच्या. डोसकं दुखतंय माझं, वाईट डोसकं दाबून द्या. हे का वाघमारे? सध्या अरे कशाला घेतलं असतं की मी. असू दे, घ्या तुम्ही. सध्या मी पटकन कुकर लावते, एकच भात काहीतरी करून टाकू. वाघमारे, काय झालं? ठीक आहे ना तुम्ही? असं का विचारतोयस? तिथे इकडं बसायचं तुम्ही.
सध्या बसा. वाघमारे, आज जे काय झालं त्याच्यामुळे तुम्ही खचल्यासारखं दिसतंय. होय, मी मोरे साहेबांसोबत जायला पाहिजे होतं. अहो, उलट बरं झालं तुम्ही गेला नाही. तुम्हाला काय झालं असतं तर माझं काय झालं असतं. उलट बरं झालं मोरे साहेब नाही म्हणाले तुम्हाला. वरनं लय प्रेशर आहे सध्या. मी समजू शकतो वाघमारे, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी आहे ना तुमच्यासोबत. जाधव साहेब आहेत, ते आमच्या बाजूने वरिष्ठांशी बोलतायत. ठीक होईल सगळं. तात्यासाहेबांनी बी उच्चस्तरीय समिती नेमायला लावली चौकशीसाठी. आता इथनं पुढची सगळी चौकशी ते अधिकारी करणार आहेत. तू काळजी नको करू, मी घेईन सांभाळ. वाघमारे, तुम्हाला अजून बी असं वाटत नाही ना की या सगळ्या मागे तात्यासाहेब आहेत? नाही, पण तो जो कुणी आहे त्याला मी शोधणारच. शोधालच तुम्ही, गॅरंटी आहे मला. थँक्यू वाघमारे. कशासाठी? मला समजून घेण्यासाठी. मी तुमच्यावर एवढं चिडलो, ओरडलो, पण तरी बी तुम्ही शांत राहिला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तात्यासाहेबांबद्दलचा संशय तुम्ही मनातनं काढून टाकला. त्यासाठी नाही सत्या, तात्यासाहेब असं कधीच करू शकत नाही. माझं चुकलं होतं. चल, मी आलेच. अगं, माझा लेक त्यांना देवच मानायचा. यामध्ये जो कोणी मुख्य सूत्रधार आहे ना, त्यानेच हे सगळे घडवून आणलंय. मॅडम, तुम्हाला एक सल्ला देऊ का? या प्रकरणापासून जेवढं लांब थांबता येईल ना तेवढं तुम्ही लांब थांबा. आपण जर त्याच्या विरोधात गेलो ना तर तो माझ्या कुटुंबासोबत आहे ना, तुम्हाला पण संपेल. तात्यासाहेबांनी त्यांचं नाव घेतलं तर अख्ख्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती त्या आरोपींना. तात्यासाहेब या समजा प्रकरणातून स्वतःला वाचवण्यासाठी काही करू शकतात. कुठल्या बी थराला जाऊ शकतात. जगासमोर स्वतःची क्लीन इमेज ठेवली आहे त्यांनी. ती वाचवण्यासाठी किती लोकांचे जीव घेतले असतील त्यांनी. सत्याला बी इतकी वर्ष त्यांनी अंधारात ठेवले. वाघमारे, वाघमारे, काय झालं? अशा फेऱ्या का मारताय? झोप येत नाही का? सत्याला काय सांगू? त्याला सांगितलं तर परत सत्या चिडत. वाघमारे, मला माहिती आहे तुमच्या मागे कामाचा लई लोड आहे. आजूबाजूला तणावाचं वातावरण आहे. आताच त्या गाडीचा बी ब्लास्ट झाला ना, अंमली पदार्थाची केस सुरू आहे. पण तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. हे बघा, माझा तुमच्यावर आणि पोलीस खात्यावर पूर्ण विश्वास आहे. 100% विश्वास आहे. ह्याच्या मागे जो कुणी आहे ना त्याला तुम्ही नक्की शोधून काढाल आणि त्याला मोठ्यातली मोठी शिक्षा द्या. सत्या, खरा सूत्रधार कोण आहे तुला कळलं तेव्हा तुला लई मोठा धक्का बसेल आणि तुला त्यातनं सावरता नाही येणार. पण काही झालं तरी तात्यासाहेबांचा खरा चेहरा तुझ्यासमोर आणलाच पाहिजे.
वाघमारे, अहो कशाला एवढा विचार करताय? हे बघा, काळजी करू नका, सगळं ठीक होईल. वाघमारे, तुम्हाला ना या टेन्शन मधनं बाहेर काढायला माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? मी ना तुम्हाला अंगाई गाऊन झोपवतो. चला. नको बाबा, तुझ्या आवाजात झोप उडेल माझी. हो वाघमारे मॅडम, हलक्यात घेऊ नका माझ्या आवाजाला. तुम्हाला आवडतं ना मी अंगाई गायलेलं, म्हणून मी आता प्रॅक्टिस करून आलोय. आता बघा कसं एकदम सुरात अंगाई गीत गातो. या या. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. वाघमारे, फक्त असं बघत नाही बसायचंय, झोपायचं आपल्याला. वाघमारे, तुम्हाला असं शांत झोपताना बघितलं ना की मन एकदम हलकं होतं बघा. ते सोड सगळं, फोटो काढ की माझा जरा. काढ काढ. कशी दिसते? परत माझं बी काढायचं बरं का? काढते काय? आधी माझं तर काढ. हा ऐक की, जरा इकडनं घे की, बाप्पा नीट दिसणार नाही. जा जा. आला का? हा. ऐक की, इथे ये, पुढे ये, पुढे. आता घे बरं, टोपीत घे, टोपीत. हाय ओ स्वप्नविनी, बाप्पा दिसणार की? खाली बसा, खाली. नाही नाही, तसंच पाहिजे. म्हणजे असं तो पाठीशी आहे माझ्या, असं दिसलं पाहिजे, त्याचा आशीर्वाद असं वाटलं पाहिजे. काढ तू, काढ. झोपलं कायस काय तू? हा, आरतीची तयारी करायची सोडून इथं फोटो काढत बसलीस आहे. मी इथं किचन मध्ये राब राब राबते, तू फोटो काढ. चल तयारी कर. कवे फोटो काढ माझं चांगलं काढा. आणि पोस्ट बी कर बरं का. थांब थांब, माझा पण काढ. मी पण येऊ का? ए सपले, टोपी दे इकडे. ए राहू दे की माझ्या डोक्यावर. अगं ओरिजिनल कंदीपेढा दिसतोय तू फुगलेला. तयारी करू आपण. चला, झाली का तयारी विसर्जनाची? मम्मी डोळे इकडे ठेवा. हा. ए अरे, तुम्ही फोटो काय काढत बसलाय? आवरानं चला, तयारी करा विसर्जनाची. ए चला चला, करा करा, आरती करा. जय द्या, चल घे आरती करायला. नाही मम्मी, अगं दादन वहिनींचा मान आहे हो. मी नाही घेणार आरती. नाही ते बघ, तुला वाटत असेल ना, तू आणि पप्पा घ्या आरती. ए जय द्या, तुला सांगितलं ना त्या दोघांचं नाव बी ह्या घरात काढायचं नाही म्हणून. वसनाच्या दिवशी मला कालवा करायला लावू नका. चल घे आरती करायला. पप्पा, जय द्या, कर आरती. चला. गणपती बाप्पा मोरया. सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वे पूर्वे प्रेम कृपा जयाची.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हॅलो गाईज, नमस्कार. तर तुम्ही बघू शकता मी चाललोय आता गणपतीचं विसर्जन करायला. हॅशटॅग गणपती विसर्जन, हॅशटॅग सुर्वे फॅमिली. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मंगल मूर्ती मोरया. जय द्या, एक काम कर, मूर्ती माझ्याकडे दे, मी घेतो. हा पप्पा, घ्या घ्या. सावकाश घ्या. हो हो, धरला. हा हा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. आज घरच्या गणपतीचं विसर्जन आहे आणि आज मी दर्शन घेता नाही येणार. मागच्या गणपतीला सगळे कसे एकत्र होतो आम्ही. तिकडे कुठे? आपल्याला इकडे जायचंय, चला गाडीत न जाऊ. तिकडे कुठे? हा मग काय तर, पावसा पाण्याचं लवकर गणपती विसर्जन करायचं तर हे तिकडे कुठे चालत नाही माहिती. चैद्या, काही लोकांना बाप्पांचे आशीर्वाद घेता आले नाहीत, त्यामुळे बाप्पा स्वतःच चालले त्यांना आशीर्वाद द्यायला. सपने, अगं चित्रकार काय म्हणलं कळलं का तुला? मम्मी, मला वाटतंय का पप्पा सत्यभाऊजीने ऍक्सिडेंट जोबांकडे घेऊन चाललेत गणपती. हा काय? ओ चित्रकार, खबरदार जर त्यांच्या घरी गेला तर. मम्मी, अगं आजच्या दिवशी तर त्यांना दर्शन मिळू दे की दोघांना. ए चैत्या मूड देतो का बस. ओ चित्रकार थांबा, चित्रकार. ओ चित्रकार थांबा, कुठे मम्मी, थांबा. अगं मम्मी ऐक तरी. वाजवा रे तुम्ही, चला. ओ चित्रकार थांबा, कुठे चाललाय गणपती घेऊन? थांबा चित्रकार, ओ चित्रकार. चेहरा तुमचा, चला वाघमारे. वाघमारे, काय अजून कालच्याच विचारात आहे का? नाही, मग सध्या आज घरच्या बाप्पाचं विसर्जन आहे. मला घरची आठवण येते. गेल्या वर्षी कसं आपण सगळे एकत्र होतो ना. होय हो, खर तर मला बी घरची आठवण येते. विसर्जनाला किती धावपळ असते ना, पण त्यात पण एक वेगळीच मजा असते बघा. या वर्षापासून आपल्या नशिबात नाही ते. आपण जायचं का विसर्जनाला? लांबून बघू ना. नाही वाघमारे, मम्मीचं तुम्हाला माहिती आहे ना, परत ती चार चौकात तमाशा करा. तुम्ही एक काम करा, तुम्ही लांबूनच देवाला मनापासून नमस्कार करा आणि कामाला चला. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया.
ह्यो तर पप्पांचा आवाज आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. अरे असं आश्चर्यानं काय बघताय दोघं माझ्याकडं? बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला तुम्हाला घरी येता आलं नाही ना, म्हणून बाप्पाच आले तुम्हाला इथं आशीर्वाद द्यायला. अरे असं बघताय काय? चला आशीर्वाद घ्या. मंजू जा पटकन आरतीचं ताट घेऊन ये. दादा गेलायस ती गेलायस एकटाच गेलायस. या दोघीसनी माझ्या डोसक्यावर ठेवून. ही सुनंदी आणि ही आमरी दोघी बी आता लई मर्यादा ओलटून वागायला लागले त्या. नाही 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 नाही, ह्यासनी हिसका दावायचं लागणार आहे आता. हिसका कोणाला दाखवायचं? हिसका आमरीन सुनंदीला. कसं? अगं त्या दोघी नाही, त्यांच्याकडे कॉन्स्टेबल मंजू आहे, त्यांच्याकडे नगरसेवक सत्य आहे. आपल्याकडे कोण आहे का? आपलं पोरग बी आपलं नाही. आपल्याकडे ही घर आहे जी आपल्या नावावर आहे, ही तुमच्या ध्यानात नाही. घर आहे ते घर घालायचं का त्यांच्या डोक्यात? घराचं काय? डोसक्यात नाही टाकायचं, त्या गायबानीला इकायचं आणि तिच्याकडनं 60 लाख रुपये घ्यायचं आणि या दोघीसने रस्त्यावर आणायचं. आहे का? डोसक्यात आहे? पाय कुठे तुझे? ठीक आहे, दाबायचे नाहीत, त्याच्यावर दगड घालायचा आहे. रत्ने ऐका, हे तुला किती मोदक दिसतात? 2. तुला काय वाटतंय हे मी वेगवेगळ्या मंडळात आणलेत का? नाही, एकाच मंडळात आणले. पहिल्यांदा गेलो म्हणलं मोदक द्या, घेऊन आलो. नंतर कपडे बदलले, परत गेलो म्हणलं मोदक द्या, प्रसाद द्या, त्यांनी दिला. त्यांना कळलंच नाही की हा तो बा डुप्लिकेट आहे. नाही कळलं ना? जर कळलं असतं तर त्यांनी मला कुत्र्यागत आणला असता. बरोबर ना? तर हे घर आहे की नाही, त्याची जी कागदपत्र आहेत की नाही ती डुप्लिकेट आहेत. ती कागदपत्र डुप्लिकेट आहे हे कोणाला कळलं तर आपल्या दोघांना कुत्र्यागत मार खायला लागेल. कळलं? या घराची कागदपत्र डुप्लिकेट आहे ती. ही तुमच्या माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला ठाव आहे का? कावळ्याला. कोण कावळ्या? कावळे वकील. काव काव. हा त्यो. आणि आपण दोघं सोडलं तर दुसऱ्या कोणाला ठाव आहे का? त्यात काही बनीला कळणार आहे का? कळणार आहे का? नाही. ह्याच गोष्टीचा आपण फायदा घ्यायचा आणि ही घर तिला विकायचं, तिच्याकडनं 60 लाख रुपये घ्यायचं आणि या दोघींनी रस्त्यावर आणायचं. खोटी कागदपत्र दाखवून घरी खायचं. खोटी कागदपत्र खरी आहे ती असं दाखवून घरी विकायचं आणि 60 लाख रुपये घ्यायचे. वागा माझे वेचरे काका. सत्या, अरे बाप्पाकडे तुम्हाला येता आलं नाही म्हणून मीच बाप्पाला घेऊन आलो तुमच्याकडं. कसं वाटलं सरप्राईज? फार छान वाटलं आम्हाला, पण येता आलं नाही असं नाही आहे. आलो असतो आम्ही, पण सत्या मला माहितीये तुला काय म्हणायचंय आणि एका अर्थानं तुझं बरोबरी आहे. म्हणूनच तर मी बाप्पाला घेऊन आलो इथं, तुम्हाला सन्मानाने त्यांचे आशीर्वाद घेता यावेत. चला पूजा करा आता दोघं मिळून. आरती करा. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम रूपा जयाची, सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती.
मम्मी तुम्ही तर म्हटलं होतात का त्यांना घरची पायरी बी चढू देणार नाही दर्शनासाठी. पप्पा तर डायरेक्ट गणपती इथं घेऊन आलेत. मम्मी ती नेबट मंजू वहिनी पुन्हा वरच ठरली बघा. तुमचं तर आता काही बी चालायचं नाही घरात असंच वाटायला लागलंय मला. मला तर वाटतंय पप्पा मम्मींना इथं आणून ठेवतील आणि दोघांना घेऊन जातील घरी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती सदा सुखी राहा. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी. चला आता निघतो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला 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 चला. हो चित्रकार, तुमची हिंमत कशी झाली माझा गणपती त्या नेबरच्या दारात आणायची? हे बघ माया, तुला जो रागराग करायचाय तो कर. मला जे करायचं होतं ते मी केलं. घरच्या गणपतीला पाया पडायचा अधिकार सत्य आणि मंजूला मिळायला पाहिजे होता, तो मी त्यांना मिळवून दिला. बुरी नजरवाले तेरा मुंह काला. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. हा अगं हो अगं तुला म्हटल्याने फोन करतो म्हणून. बाप्पा तू आमच्या मनाची हाक ऐकलीस. आम्हाला तुझे आशीर्वाद घेता नाही आलं, मग तू स्वतःच आमच्याकडे आलास. लई बरं वाटलं. मनावरचा भार कमी झाला. सत्या बी लई खुश होता आज. आता मला अजून एक आशीर्वाद आहे. ह्या अंमली पदार्थांच्या केसचा सोक्षमोक्ष लावायची ताकद दे मला. आणि तात्या साहेबांचा खरा चेहरा लवकरात लवकर सगळ्यांसमोर येऊ दे. त्यामुळे आपण जी काही मेहनत केली ना आतापर्यंत ती सगळी वाया गेली आहे. असो, हे बघ SP साहेबांना मी आपली बाजू समजावून सांगितले. बघू आता पुढे काय होतंय. पण तू खचून जाऊ नकोस. सर अहो परिस्थिती कुठलीही असू द्या मी खचत नाही. चांगले एवढं माझ्या विश्वास ठेव. सर काय झाले? कसं आहे, अंमली पदार्थाच्या संदर्भात आपण ज्या लोकांना अटक केली होती आणि त्यांच्या बाबतीत जी घटना घडली त्याची चौकशी करण्यासाठी गृह खात्याने एक समिती नेमली आणि ती समिती आज इथे येणार आहे चौकशीला. त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की जे असेल ते खरे सांगा. यस सर, जे काय घडलं ना सगळं खरं खरं सांगणार आहे. सर पण उलट सुलट प्रश्न विचारून घाबरवणार नाहीत ना? अहो मला तर याचं टेन्शन आहे की तुम्हाला बघून घाबरायला नको. काय काय सर? मग भारती मॅडमची साताऱ्यात किती दहशत आहे माहिती आहे ना? बरं बरं ठीक आहे, गमतीचा भाग वेगळा. पण ते काय विचारतील कसं विचारतील हे मला नाही सांगता येणार. प्रत्येक ऑफिसरची आपली आपली एक पद्धत असते. पण मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो, आपण प्रामाणिक आहोत ना, हा प्रामाणिकपणाच आपल्याला वाचवेल. तेव्हा जे काय असेल ना ते खरं सांगा बस. ठीक आहे सर. मंजू अगं एवढी टेन्शन मध्ये का दिसतेस? हे बघ अजिबात घाबरू नकोस. मला माहितीये इथला प्रत्येक माणूस प्रामाणिक आहे आणि याच्यामध्ये तिळ मात्रही शंका नाहीये मला. आणि त्या प्रत्येक माणसाच्या पाठीमागे मी उभा आहे. पाहू काय होईल ते. पण आता आपली एकच स्ट्रॅटर्जी आहे, ते जे काही प्रश्न विचारतील ते व्यवस्थित ऐका, व्यवस्थित विचार करा आणि त्याची खरी खरी उत्तरं द्या. बास. अगदी बरोबर. खरंच उत्तर द्या.